नमस्कार मंडळी. तर कसं काय चाललं आहे तुमचं? तर मी तुमचा लाडका राहुल भांगरे. तर आज आपण चाललो होतो मस्तपैकी तातोडीला. सकाळीच 2 वाजता आम्ही निघालो फॅमिली, नाही का, तातोडीला. तर तातोडीला जायचा मार्ग म्हणजे उत्तूर मार्गे जुन्नरवरून घोडेगाव डिंबेवरून तसंच भीमाशंकर रोडला लागतो आपण तिकडेच. तसंच तिकडून आउटसाईडला असं डोंगरदऱ्यामधून जायचं आहे. खूप जंगलातून जायचं आणि भारी रोड आहे, नाही का, एकदम थ्रिलर एक्सपिरियन्स आहे. आणि नक्की पुढं ब्लॉग बघायला तुम्हाला नक्की मजा येईल, नाही का, काय कसं आहे नक्की, नाही का. आणि आज जाता जाता मस्त आपल्या डिंबे धरणाची भिंत पण लागते, नाही का, म्हणजे जे धरणाचे जे आहे ना फ्रंट ते लागतं. तिथून तो गेट होता, तिथून जायचं होतं वरती माळिंगाव वगैरे. आमची मस्ती चालू होते, गाणी बिणी लावली होती. आमचा ड्रायव्हर फुल जोमात होता, फुल गाणे बिणे फुल जोशामध्ये चालू होते, नाही का. म्हणजे जोशामध्ये गाणे म्हणजे देवाचे गाणे लावले, असे दुसरे गाणे नव्हते, कारण घरात फॅमिली होती सगळी, त्याच्यामुळे असे दुसरे गाणे लावू शकत नाही. मग देवाचे गाणे लावले होते. आणि असं मस्त की घाट सेक्शन आता चालू झालं, नाही का, तातडीला जायचं. घाट सेक्शन लागला आणि मस्तपैकी ते पाणी बिणी होतं बरं का. पण तिथं आजूबाजूच्या गावांना आहे ना पाण्याची लई अडचण होती, नाही का. आणि मग ते विचारपूस पण आम्ही बोलणं वगैरे व्हायचं, नाही का. तर ते म्हणे पाण्याची खूप अडचण होती उन्हाळ्यामध्ये, पाणी असून पण आम्हाला भेटत नाही, नाही का. तर आता ते प्रशासनाला पण कळलं पाहिजे. त्यात रोड पण चांगले नाही, त्यांना खूप अडचणी त्या ठिकाणी. आणि आमची देवी पण अशा ठिकाणी का तिथं पूर्ण बांबूचं बन आहे. तुम्हाला पुढं दिसलंच पाहायला. बांबूच्या वनावर साकेरी गावामध्ये ती आमची तातोडी कुलदैवत आहे आमची भांगऱ्यांची. तर तिचा जायचा रोड पण खतरनाक आहे आणि रिस्की खूप आहे. पण आता कसं कुलदैवत आहे म्हणलं जायला लागतं, वर्षातून त्याचा मान असतो, जायला लागतं. आणि असे 2 पूल लागतं, नाही का, आपल्याला नदी पार करून जायला लागतं वगैरे फिरून फिरून. नंतर पुतण्या होता माझा लाडू, तर झोपून घेतला होता माझ्या मांडीवर. मग त्याला झोपत कॅमेरा धरत कसं बसं चाललो होतं, नाही का आम्ही. त्यात गाणे बिणे मस्त फुल मजा चालू होती आमची फॅमिली वगैरे, नाही का. त्यात रोड पण एवढा खतरनाक होता ना भाई, म्हणजे डायरेक्ट फुल टाईट हवा, नाही का. त्यानं की आमचा ड्रायव्हर खतरनाक होता, त्यामुळं काही विषय नव्हता. आणि गाडी बी खतरनाक होती आमची, त्याच्यामुळे काही विषय नाही. मग आम्ही चाललो होतो, जवळ पोचलो होतो तातोडीच्या. आणि हे शेवटी आम्ही ते फायनली पोचलो, नाही का, तातोडीजवळ. आणि गर्दी तर होतीच तिथं आधीच. आणि त्यात नेमकी आज असा विषय की आज तातोडी आईला भेटायला तिची बहीण येणार होती, कमजाई देवीची काठी वगैरे येणार होती. तातोडी वगैरे वरसवायला जायला, नाही, काठी मानाची काठी होती, आज तातोडीला येणार होते सगळेजण. तिथले पुजाऱ्यांना विचारायचे, पुजारी म्हणे 4 वाजता काठी येणार आहे, नाही का, कमजाई देवीवरून तातोडीला बहिणीला भेटाय. मग तिथून वरसवायला जाणार होती, नाही का, सकाळ वेळेला. मस्त शूट वगैरे करून घेतला, नाही का. म्हणलं काय काय आहे तिथं बघावं. देवीचं दर्शन वगैरे घेतलं वगैरे, नाही का, आतमध्ये जाऊन. मस्त आईचं रूप दिसत होतं. आणि वरती जे लावलं होतं प्रसाद लावत होते, नाही का, आतमध्ये बसून. देवीला साकडं वगैरे किंवा इच्छा पूर्ण व्हावी यासाठी साकडं मागतात. आणि इथं बाहेर एक दगड होता, तो इच्छा पूर्ण करण्यासाठी असतो, म्हणजे उचलायचा असतो आणि पूर्ण फेरा मारायचा असतो मंदिराला. तर भावाने उचलला होता, नाही का. मग त्यानं फेरी मारली आणि ते दगड परत येऊन ठेवला. आणि भरपूर गर्दी नंतर वाढली. ते म्हणजे चैत्र महिन्यामध्ये त्याचा मान असतो मंगळवारी ना, शेवटच्या मंगळवारी खूप गर्दी असते. म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातून लोक येतात, नाही का, ज्यांना माहीत आहे ते येतातच. ही आमची शनाया, आमची क्वीन. तर मस्तपैकी ते शूट वगैरे केला. आणि तिथं पाण्याचं एक टाकं होतं खालच्या साईडला. तर 12 महिने पाणी असतं त्याला, कुंड म्हणतात त्याला. आणि वाघ्या वगैरे असतात, त्याला निवद वगैरे ठेवायचा असतो. सगळे लोक निवद वगैरे ठेवत होते, काही लोक प्रसाद वगैरे चढत होते. आमचे पण घरातले होते, ते मस्त प्रसाद वगैरे चढवला. त्यानंतर आतमध्ये म्हणलं बघावं, शूट वगैरे करावं, नाही का. पण गर्दी खूप होती, त्याच्यामुळे जाता नाही आलं. मग बाहेरच्या बाहेरून शूट घेतलं. तातोडी आईच्या शेजारी आजूबाजूला पूर्ण बांबूचं बन आहे आणि बघण्यासारखं, नाही का. अशा पद्धतीने आपला ब्लॉग समाप्त होत आहे. आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आला आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.